मित्रांनो, जय शिवराय. बीड जिल्ह्यात आहे आपण, गेवराई तालुका आणि कोळगावात पुन्हा येण्याचा योग आला. तर कारणही तसंच आहे. एक 15 दिवसापूर्वी मैदान संपन्न झालं. पहिलं पर्व होतं कोळगाव ग्रामस्थांच्या वतीने आणि तुळजाभवानी केसरी या नावाने मैदान संपन्न झालं. एक पर्व दुसरं आहे, तुळजाभवानी केसरी पर्व दुसरं असं हे मैदान संपन्न होणार आहे दिनांक 3 सप्टेंबर 2026 रोजी. आपल्यासोबत भरपूर मोठी आयोजक कमिटी. मागच्या वेळेस सगळे तरुण होते आणि त्यावेळेस आपण उद्देशून मुद्दाम म्हटलं होतं की सगळे तरुण एकत्र येऊन या ठिकाणी मैदान करताय. पण आज बरेचसे वरिष्ठ मंडळी आहे, तर तरुणांसोबत वरिष्ठ मंडळी. नमस्कार. नमस्कार. जवळ काय नाव तुमचं, एकदा नाव सांगा. भाऊसाहेब तळेकर. बरं, काय सांगाल कशानिमित्त मैदान आयोजित केलं? बैलपोळा निमित्त. बैलपोळ्यानिमित्त आहे. बरं, अगोदर ठेवलं? हो, अगोदर ठेवलं होतं. आता नाही, डबल पोळ्याच्या अगोदर ठेवलं मैदान? हो, बैलपोळा निमित्त ठेवलं, पण आता हे पावसाचं त्याचं वातावरण बघून अगोदर ठेवलं आपलं. एक चांगला प्रतिसाद बैलगाडा मालकांचा मिळाला. बरेचसे किती पावत्या फाटल्या त्या? किती नोंद झाली मागच्या वेळेस? 350 प्लस झाली ती. 300 प्लस झाली. 350 प्लस. 350 प्लस म्हणजे एक चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर कसा आयोजकांचा उत्साह वाढतो हे या मैदानाच्या माध्यमातून दिसून येतं. आता काय बदलाव करण्यात आलेली मागच्या वेळेस? बदलाव आता काय, पुढं थोडा बैलगाडी मालक थोडी नाराज झाली. ती थोडा टेकाड होता पुढं फाटीवर. ते शापसूप केलं सगळं. बरं. पुढं डबल सगळं पटांगणाचं केलं डबल. बरं, म्हणजे केली. जे पैसे उरले होते त्या पैशाच्या माध्यमातून कुठेतरी फाटी दुरुस्ती केली. स्वतःच्या फायद्यासाठी न वापरता बैलगाडा मालकांचा कुठेतरी विचार करून फाटी दुरुस्त करून आणि पुन्हा एक चांगली जागा, चांगलं मैदान पळायला या ठिकाणी निर्माण करण्यात आलेलं आहे. किती फाटी अंतर ठेवण्यात आलेलं आता? लांबी किती? 850 आणि रुंदीला आतल्या 14 फूट. 14 फूट असणार आहे. बक्षीस रचनेत मोठा बदल करण्यात आलेला आहे. मागच्या वेळेस प्रथम पारितोषिक 51,000 होतं, यावेळेस 51,000 आहे. हो. पण 7 बक्षीस एकूण मागच्या वेळेस होते. हो. माझ्या मते शेवटचं एक बक्षीस वाढवलं होतं तुम्ही. हो, शेवटचं एक बक्षीस वाढवलं. आणि आता ह्यावेळेस 9 बक्षीस तुमच्याकडनं म्हणजे पुकारलेले. हो. काय कारण बक्षीस वाढवण्याचं? कारण काय, बैलगाडी मालक जास्त गुलाला जाते, त्याच्यामुळं आपण 9 केली. बरं, आयोजकांचा फायदा न बघता जास्तीत जास्त बैलगाडा मालकांचा या ठिकाणी फायद्याचा विचार होतोय. शासकीय परवानगी रीतसर काढण्यात आली? हो, शासकीय परवानगी रीतसर काढण्यात आली. बरं, बॅरिकेड वगैरे कशी व्यवस्था मागच्या वेळेस सारखीच? मागच्या वेळेसपेक्षा थोडं आता जास्त अजून टाईट करू नियोजन, अजून रंगत राहणार आहे मैदानाला. मागच्या वेळेस कुठलाच बैलगाडा मालक या ठिकाणी नाराज झाला नाही. सगळे आनंद घेऊन या मैदानातून बाहेर पडले होते. कोणाला इजा झाली नाही, काही नाही. पहिल्या मैदानात गावकऱ्यांनी खूप सहकार्य. इकडे ग्रामस्थ आहे. काय नाव तुमचं? तळेकर. पूर्ण नाव सांगा. शुक्राचार्य लक्ष्मण तळेकर उर्फ बाबू तळेकर म्हणजे मला. कुठले राहणार कोळगाव. मागच्या वेळेस होते मैदान? हो, होतो. कसं तरुणांनी नियोजन केलं होतं, काय वाटलं? तरुणांनी नियोजन केलं, पुन्हा गावकऱ्यांनी बी खूप सहकार्य केलं. मुलाबाळांनी सगळ्यांनी सहकार्य करून कुणालाही काहीही सुद्धा झालेलं नाही. एकदम स्वच्छ मैदान झालंय. त्यामुळे ह्यापर्यंत सुद्धा मुलांनी तरुणांनी ठुलंय. यावेळेस सगळ्यांचा सहभाग आहे. मागच्या वेळेस कमी होता सहभाग? सगळ्याचा सहभाग आहे. हा, ओके. काय सांगाल कशा पद्धतीने प्रेक्षकांना असेल, किंवा प्रेक्षकही मोठ्या प्रमाणात होते, पण प्रेक्षक असेल, बैलगाडा मालक चालक यांना कशा पद्धतीने आवाहन करा? त्यांना मुलांना म्हणलं 1 बक्षीस 2 बक्षीस जास्त वाढा. उलट सगळे सगळ्याला गुलालाची आशा आहे, पैशाची कुणाला आशा नाही जास्त, पक्षी नावाची आशा आहे. ह्या प्रकारे पहिल्या मैदानात 7 बक्षीस, ह्या मैदानात 9 बक्षीस, पुढच्या मैदानात 10 बक्षीस होतील आणि जास्तीत जास्त बैलगाडा मालक या मैदानासाठी सहभाग या ठिकाणी नोंदवतील. समालोचक अशोक खेत्रे आपल्यासोबत आहे. नमस्कार. नमस्कार. पुन्हा एकदा मैदान आयोजित केलं आणि तुमच्या भागातलं मैदान होत आहे, काय सांगाल? सांगायचे तात्पर्य एकच आहे. मागच्या वेळेस जे पहिल्या पर्वामध्ये आपण मैदान घेतलं तुळजाभवानी केसरीचं, आणि चांगलं छान म्हणजे रीतसर मैदान आहे, पारदर्शक आहे. कुठल्या बैलगाडी मालकाला इजा नाही, कुठल्या ड्रायव्हरला इजा नाही, कुठल्या प्रेक्षकाला इजा नाही. ॲम्ब्युलन्स आहे का नाही हेच आम्हाला माहीत नव्हतं मैदानामध्ये. असली तरी ती वापरण्यात आली नाही, त्यामुळे आमचं काय लक्ष तिकडं आवाजच नाही आला. फाटी ह्या वेळेस प्रशस्त आहे. फाटीचं मधलं अंतर आता 15 फूट आहे, 1 फूट परत वाढवलं. मागच्या वेळेस 14 होतं. 16 फुटाची फाटी, 1 फूट इकडनं गेलं तरी 14 फूट प्रशस्त अंतरमध्ये आहे. आणि मागच्या वेळेस 7 बक्षीस बॅनरवरती होती. गाड्या वाढल्या, नोंद वाढली. नोंद वाढल्याच्या नंतर आपण चालू मैदानामध्ये 1 बक्षीस वाढवलं आणि 8 गाड्या फायनलला पात्र केल्या. परंतु ह्या वेळेस पोरांचंच म्हणजे मत असं आलं की मागच्या वेळेस आपण
ऐन वेळेला वाढवलं होतं. ह्यावेळेस आपण स्टार्टिंगलाच वाढवू आणि आणखी जर आम्हाला वाटलं की बाबा गाड्या ह्यावेळेस पण नोंद जास्त झाली तर 10वं बक्षीस पण या ठिकाणी मैदानात वाढवलं जाईल बरं, ऐन वेळेला. एक आनंदाची बातमी म्हणावं लागेल बैलगाडा मालकांसाठी. बरं, पुढे जाऊ. झेंडापंच आणि समालोचक म्हणून कोण असणार? तुम्ही तर आहे स्वतः समालोचक. मी स्वतः आहे, ऋषी सुरणार आहे. आणि झेंडापंच आत्ता सध्या जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये नवीन नावारूपाला आलेत, परंतु त्यांची कामगिरी उत्कृष्ट आहे. असं कुठलंही त्यांच्या कामगिरीवर आजपर्यंत बोट नाही आहे की समजा कुठला बैलगाडा मालक त्यांना म्हणू शकत नाही. असे झेंडापंच आहेत धुराजीभाऊ खडके आपले. बरं, कुठल्या चॅनलवरती लाईव्ह दिसाल? शर्यत अड्डावरती आणि मागच्या चॅनलवर. जसं मागच्या वेळेस लाईव्ह लॉट तुम्ही सांगितल्यानुसार काढले ते त्याच पद्धतीने 100 आदल्या दिवशीच निघतील? 100%. मागच्या वेळेस तरी आम्हाला 9 9:30 स्टार्ट करायला झाले. ह्यावेळेस आम्ही 7ला म्हणजे 100% 7ला अगोदरच्या दिवशी काढणार का तर 100% काढणार. बरं, लॉट असतील किंवा मैदान असेल पूर्ण गट, तर हे सगळं शर्यत अड्डावरती याच चॅनलवरती हो, शर्यत अड्डावरती दिसणार. बरं, एक चांगला निर्णय या ठिकाणी आयोजकांकडनं घेण्यात आलेला आहे. काय आवाहन कराल बैलगाडा मालकांना? आव्हान तुमच्या माध्यमातून एकच करायचे की ही सगळी तरुण मंडळी, वरिष्ठ मंडळी, गावकरी सगळ्यांचं सहकार्य चांगलं आहे. मागच्या आपण पहिल्या पर्वामध्ये बघितलं कुठल्या बैलगाडी मालकावर अन्याय नाही, कुठल्या बैलगाडी मालकाला इजा नाही, कुठल्या बैलगाडी मालकाला दुखापत नाही, ड्रायव्हरला नाही, प्रेक्षकाला नाही, काही नाही. मैदान घ्यायचं, फक्त घ्यायचं. का घ्यायचं तर आज बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही बघताय मैदान होत आहेत, परंतु आपलं संभाजीनगर जिल्हा असेल, जालना जिल्हा असेल ह्या भागात होत आहेत, पण बीड जिल्ह्यामध्ये जागे अभावी मैदान होत नाहीत. भाग्यवानेच म्हणायचं आम्ही, तुम्ही आम्ही सगळे की कोळगावचे जे ग्राम असतात त्यांच्याकडे ही जागा आहे. आणि या जागेमुळं यांचं तर वैयक्तिक मत आहेच की आपण मैदान घेत राहू, परंतु आमचे बैलगाडी मालक पण ह्यांना फोर्स करतायत की मैदान टाका, तुमच्याकडे जागा आहे, गट्टू फायनल तरी घ्या. पण हे आयोजकांचं म्हणजे प्रथम मत असं आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्याला गट्टू फायनल नाही, आपल्याला 3 फेऱ्याच घ्यायचं आहे. तुम्हाला जर समजा फक्त आता बाकीच्या मैदानाच्या तारखा सोडता इथं मैदान कंटिन्यू चालूमध्ये दिसणार का तर दिसणार. आणि मागच्या बाईटमध्ये कमेंट बघितली होती शांडेभाऊ एक की 51,000ला 1,000 रुपये प्रवेश फी जास्त होती. तसा जर विचार केला 1000च आहे. पण मला त्यावरती एक बोलायचं आहे, आज आवर्जून बोलायचं आहे की आमच्या बीड जिल्ह्याची बैलगाडी मालक नवीन आहेत, संघटना नवीन आहे, सगळ्या गोष्टी नवीन आहेत, तसे अनुभवी माणसं आहेत. पण हे खेळाबाबतीत जर विचार केला तर नवीन म्हणजे आर्थिकदृष्ट्या जरा आमचा जिल्हा थोडासा बैलगाडी क्षेत्रात काय होतं, कमेंट करणारे हे या क्षेत्रात नाहीच आहे, त्याच्यामुळे तो विषय डोक्यातून काढून नाही टाकायचा. बरोबरच आहे. तरी आता पण या फाटीला तयार करायला ह्या लोकांना जेवढे पैसे उरले असतील, आता कंटिन्यू सकाळपासून JCB चालू आहे, ट्रॅक्टर चालू आहे, किमान याला 5-50 हजार रुपये आज खर्च होणार आहे. एक वर्षी मैदान घ्यायची म्हणजे पोरं, पण आम्ही म्हणलो नको आहे, जागा नाही. पुन्हा लोकांचा दृष्टिकोन वेगळा होतो बघायचा. ते म्हणले आम्हाला कुठलीही कुणाचं बक्षीस नको आहे, आमच्या जेवढे गाडी मालक येतील तेवढे आम्ही वाटलंच तर आम्ही पदरून देऊ. हां, आणि गाडी बैलगाडी मालकाला एकदम स्वच्छता आहे, कुठं रस्त्यावर कुणी आड येणारा नाही, कुठं काही नाही. नक्कीच एक प्रशंसा मागच्या वेळेस झाली, त्याच्यामुळं लोकांचा विचार न करता कुठेतरी आयोजक तयार होत आहे आणि मैदान भरवलं जात आहे. चांगल्या प्रमाणात या ठिकाणी मैदान होत आहे. आता प्रवेश फी 1,000 रुपयाचे, प्रवेश फी 1,000 आणि क्वार्टर फायनलला पण किती? 9 क्वार्टर फायनल, 9 क्वार्टर फायनल आहेत, 9 फायनल आहेत. आणि सांगायचा मुद्दा मला ती एवढाच होता की प्रवेश फी आज आमच्या जिल्ह्यामध्ये आयोजक वाचणं काळाची गरज आहे. बरोबर. आमच्या जिल्ह्यातला कुठलाच बैलगाडी मालक म्हणत नाही की तुम्ही इतकी प्रवेश फी का घेता. कमेंट मी बघितली, कमेंट बाहेर जिल्ह्याची होती, मला त्याचा राग नाही आला. फक्त त्यांना हा मुद्दा मला सांगायचा आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये आयोजक वाचणं काळाची गरज आहे. आज जर आयोजक वाचला तरच आमची बैल पाळणार आहेत, तुमची बैल पाळणार आहेत. बरोबर. त्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून मला तेवढंच सांगायचं, दुसरं काही नाही. हरकत नाही. अगोदरच म्हटलं की कमेंट करणारे या क्षेत्रातले नसता, त्याच्यामुळं आपण त्या गोष्टीकडे लक्ष न करता ही तरुण मंडळी कुठेतरी आयोजन नियोजन करते. एक चांगलं मैदान, आणि अपेक्षा नव्हती बैलगाडा मालकांना देखील की जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी बैलगाडा मालक आले होते. कोणालाच वाटलं नव्हतं हे पारदर्शक मैदान या ठिकाणी संपन्न होईल, पण एक चांगलं मैदान कुठंतरी या तरुण मंडळीने करून दाखवलं. आणि पुन्हा एकदा वेळ आलेली आहे एक चांगलं मैदान आयोजित करून ते चांगलं शेवटपर्यंत कसं होईल, तर या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि ही सगळी आता वरिष्ठ मंडळी मागच्या वेळेस नव्हती, आपण जेव्हा मुलाखत केली तेव्हा सगळी तरुण मंडळी होती. तर आता या लोकांचा सपोर्ट असल्यामुळं नक्कीच कुठंतरी एक प्रेरणा युवकांना भेटेल आणि चांगलं मैदान या ठिकाणी होईल. जास्तीत जास्त बैलगाडा मालक चालकांनी या मैदानासाठी आपला सहभाग नोंदवा. येणाऱ्या 3 सप्टेंबरला हे मैदान आयोजित होतं आहे. तर याच कोळगावला गेवराई तालुक्यातील कोळगाव या ठिकाणी हे मैदान असणार आहे, त्याच्यामुळं आपला सहभाग हा नक्की द्यावा. खाली स्क्रीनवरती नोंदणीसाठी आपल्याला संपर्क देतो. धन्यवाद.